नमस्कार भैरसिकांनो, तुंबाड चित्रपट तुम्ही पाहिला असेलच। जीवाचा थरकाप उडवणाऱ्या या चित्रपटाची कथा अन्य कोणी लिहिली नसून नारायण धारप सरांनी लिहिली आहे। आज आपण तीच कथा ऐकणार आहोत, जी यूट्यूब अथवा अन्य कोणत्याही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही। तुमच्यासाठी जास्तीत जास्त मेहनत घेऊन आम्ही हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत, त्याबद्दलचा मोबदला म्हणून फक्त चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा। 10 वर्षांचा केशव घरात एकटाच होता। अर्थात आजी होती, पण ती तिच्या मागच्या परसातल्या खोलीत निजून असायची। तेव्हा तिला खरं हिशेबात घ्यायचं नाही, म्हणजे सगळ्या घरात तो एकटाच होता। सीताबाईंनी जाताना सांगितलं होतं, हॉस्पिटलमधून यायला एखाद्या वेळी उशीर होईल, सगळ्या खोल्यांचे दिवे लावून ठेव, मी तेलवाती करून ठेवले आहेत। त्याच्या हातात आई काडेपेटी द्यायला तयार झाली, म्हणजे प्रसंग खरोखरीच गंभीर असला पाहिजे, आणि होताही तसाच। दुपारी शिवाशिवी खेळता खेळता थोरला भाऊ हरी एकदम ठेचाळून पडला होता। डाव्या हाताचं हाड कट्टा आवाज करून काटकीसारखं मोडलं होतं। हरीचा चेहरा एकदम पांढरा पडला होता। सीताबाईंची कोण धावपळ झाली होती। शेजारचे डॉक्टर आले होते, त्यांनी हाताला तात्पुरती फळी बांधली होती। सरकारी दवाखान्यात उपचार होण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली होती। सीताबाईंना आणि हरीला न्यायला टांगा आणला होता। टांगा सीताबाई दारापाशी घुटमळल्या होत्या। सांगू का नको करीत शेवटी त्यांनी केशवला जवळ बोलावलं होतं। केशा, आता तू 10 वर्षांचा झाला आहेस, काय सांगते ते नीट ऐक, ध्यानात ठेव। मला यायला उशीर झाला तर आधी सगळीकडे दिवे लाव, बाहेरच्या ओसरीवर, बोळात, मागच्या परसात, आजीच्या खोलीत सुद्धा कडी नीट लाव। भूक लागली तर स्वयंपाकघरातल्या कपाटात पोळी भाजी आहे, वाटलं तर दूध साखर घे। तास 2 तासांनी आजीच्या खोलीत डोकावून पहा, तिच्या खाटेपाशी सरबत आहे, पाणी आहे। ती बोलत नाही, पण तिला दाखवलंस तर हो नाहीची खून करील। काय हवं म्हणेल ते घोटाघोटाने दे। केशवच्या डोळ्यांसमोर आजीचा कॉटवर पसरलेला गलेलठ्ठ देह आला। त्याने आजीला लांबूनच पाहिलं होतं। त्या खोलीत पाय टाकायची त्याची हिंमत झाली नव्हती आणि इच्छाही नव्हती। आता आई हे काम सांगत होती, तिथे जायचं, आजीला सरबत पाणी द्यायचं, म्हणजे तिच्या त्या झारीत घालून तोंडात धार धरायची, म्हणजे कॉटवरच जाऊन बसायला हवं, त्या जाड लोडासारख्या कणकीच्या रंगाच्या हातापायाशी। एव्हानाच त्याच्या पोटात गलबलायला लागलं होतं। सीताबाई जरा वेळ गप्प बसल्या, पुढचं त्या अतिकष्टाने बोलत होत्या। जीभ अगदी बळेबळे रेटत होत्या। केशा, वास्तविक हे तुझ्या कानावर यायला नको होतं, पण आता वेळच अशी आली आहे की माझा नाईलाज आहे। तुला एखाद्या मोठ्या माणसासारखं बघावं लागणार आहे। हे पहा, आजी हलत नाही, बोलत नाही, पण एखाद्या वेळी तिला एकदम झटका येतो, तापात वात होतो ना, तसेच। मग ती जोराने हालचाल करायला लागते, तोंडाने काही बरळायला लागते। बहुधा आज काही होणार नाही, पण केशा, काही झालं तरी घाबरायचं नाही, भ्यायचं काही कारण नाही। त्या खोलीबाहेर ती काही येत नाही। आणि आता आणखी एक ध्यानात ठेव केशा, बाळ, तुला कधी सांगितलं नसतं, पण आजची वेळच अशी विपरीत आलेली आहे। केशा, समजा तिला असा काही झटका आला, ती हात पाय झाडायला लागली, तोंडाने काही बरळायला लागली, तर एकच करायचं, कशाकडे लक्ष द्यायचं नाही। आता एक लक्षात ठेव, आजीकडे पाहत मोठ्यानं म्हणायचं, हस्तर येईल गप्प बस, हस्तर येईल गप्प बस। राहील ना लक्षात? बहुत करून वेळ यायची नाही, पण लक्षात ठेवशील ना, मग काळजीचं काही कारण नाही। मी जाते बरं का। केशवच्या अगदी जिभेवर आलेला प्रश्न त्याने विचारला नाही। आई, माझ्या सोबतीला कोणाला तरी बोलवत का नाहीस? त्याने तो प्रश्न विचारला नाही, कारण त्याला उत्तर माहीत होतं। कोणीही त्यांच्या घरी आलं नसतं। त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यात, शाळेतल्या मित्रात आजीबद्दल काही प्रवाद होते, भीतीयुक्त कुतूहल होतं, पण अशी अगदी आतपर्यंत पोचायची संधी येऊनही कोणी तिथं आलं नसतं। टांगा हलताच केशवनं बाहेरच्या दाराला कडी घातली। दुपारचे 4 वाजले होते। लख्ख ऊन पडलं होतं। आताच एकदा आजीच्या खोलीत डोकावून पाहावं। तो पुढच्या खोलीतून मागच्या ओसरीवर आला। रांगेने 3 खोल्या होत्या, त्यातली कोपऱ्यातली खोली आजीची होती। केशव खोलीच्या दारापाशी आला। त्याने दार अलगद ढकललं।
लाकडाचं जुनं पाळ बिजागरीवर करकरलं. केशव एकदम थिजला. केवढा मोठा आवाज! मग त्याला आठवलं, आजीला नीट ऐकूही येत नव्हतं. अगदी कानापाशी तोंड नेऊन मोठ्याने बोललं तरच तिला काही समजायचं. जरासा धीर येऊन त्याने दार सताड उघडलं. खोली पिवळट प्रकाशाने उजळली होती. तिन्ही खिडक्यांना पडदे होते, पण आत भरपूर प्रकाश येत होता. खोलीचा एकही कोपरा, एकही भाग अंधारात नव्हता. तोच स्वच्छ प्रकाश आजीवरही पडला होता. आता केशवला आठवलं, कितीतरी दिवसात तो या खोलीकडे फिरकलाही नव्हता. आईनेही त्याला आजीचं एकही लहानसुद्धा काम सांगितलं नव्हतं. आजी खरोखरीच कशी दिसते हे तो विसरूनच गेला होता. ती खरोखरच किती लठ्ठ होती. आणि आता तर ढिल्या मांसाचा चेहरा उशीवर पसरल्यासारखा वाटत होता. डोळ्यांभोवती, ओठांभोवती सुरकुत्या होत्या. पांढऱ्या वाखांच्या केसांची लहानशी वेणी बाजूला होती. त्या फिकट पांढऱ्या चेहऱ्याकडे त्याला पाहावेनाच. आता आजीचे दोन्ही हात पोटावर होते. हातांची बोटं एकमेकात गुंतलेली होती. श्वासाने पोटाची अगदी लहानशी हालचाल होत होती. आजीचे डोळे मिटलेले होते. आजी, त्याने हलकेच हाक मारली, पण शब्द आलेच नाहीत. घसा आतून कोरडा पडला होता. एक मोठा श्वास घेऊन त्याने जरा मोठ्याने हाक मारली, आजी. पोटावर हातांची एकात एक गुंतलेली बोटं हलायला लागली. लहान लहान काकड्यांसारखी बोटं एकमेकात गुंतत होती, मोकळी होत होती. एकदम दोन्ही हात शरीराच्या दोन्ही अंगांना कोटवर पडले. नखांनी खर्र खर्र आवाज करीत चादर ओरबाळायला लागली. तोंडाचा आ करून केशव तिकडे पाहत होता. कशाला आजीला हाक मारली? आताच जर तिला तो झटका आला, आताच जर. सीताबाई शहरात शाळेत नोकरी करीत होत्या. संसार तसा ख्याली खुशालीत नसला तरी टुकीने चालवत होत्या. पण एकाएकी त्यांचे वडील वारले होते आणि गावाकडच्या घरात आई एकटीच राहिली होती. शरीर बोजड होतं, हालचाल जेमतेम होत होती, दृष्टी अधूच आली होती. तिचं करायला कोणीतरी गावाकडे राहणं भाग होतं. सीताबाईंचे 2 भाऊ आणि बहीण, त्या चौघांचा खूप वेळ खल चालला होता. शेवटी त्यांनी सीताबाईंना गावाकडे येऊन राहायला राजी केलं होतं. घरावरचा हक्क सर्वांनी सोडला. शिवाय तिच्या शाळेतल्या पगारा इतकी रक्कम दरमहा पोचती करण्याचा वायदा केला. अर्थात मायेची ही बाजू होतीच. आई सीताबाईंना काही परकी नव्हती आणि तेव्हा सगळे म्हणत होते ही काही फार दिवसांची सोबती नाही, जास्तीत जास्त वर्षभर. पण आता त्यालाही 5 वर्ष होत आली होती. आईची प्रकृती खालावत होती, पण आयुष्यावरची पकड विलक्षण चिकट होती. आता काही बाकीत करणं शक्य नव्हतं. रघुनाथ, मैना, सीता आणि शंकर, 8 वाचलेले 4 जण. लग्न झालं तरी आईच्या नजरेच्या धाकात वावरणारे 4 जण. जावई किंवा सुना आईच्या थाऱ्यालाही उभ्या राहिलेल्या नाहीत आणि मुलामुलींनी तसा कधी प्रयत्नही केला नाही. आपल्या घरात खरोखर काय आहे याची त्यांना एव्हाना कल्पना आली होती. त्यांचे वडील साधे आसामी होते. पिढ्यानपिढ्या चालत आलेली 12-15 एकर गाळाची जमीन होती. वर्षभराचं धान्य, आठवड्याचा भाजीपाला, चिंचा, आवळे, मिरच्या घरात यायचं. फावल्या वेळात कोर्टात, तहसील, मामलेदार, कचेरीत पिटिशन रायटरचं काम करावं. ते ना कोणाच्या अध्यात ना मध्यात. घरचा सारा कारभार आईच्याच हातात होता. लग्नानंतर वर्षभरातच आईला पहिलं मूल झालं होतं, पण ते जन्मतःच मृत होतं. त्यानंतर 1.5 वर्षांनी दुसरी खेप आली. त्याच प्रकारची पुनरावृत्ती झाली. सरकारी डॉक्टरांनी तपासणी केली. त्यावेळेच्या शास्त्रानुसार त्यांनी आपलं मत दिलं, यांना मूल व्हायचं नाही. एकतर जन्मतःच मृत असेल, नाहीतर श्वास घेता घेता गतप्राण होईल. शरीरात जोर आहे तोवर गर्भ बाहेर ढकलला जाईल. वय वाढलं की मग एखाद्या वेळी मृत गर्भ तसा शरीरात राहील, स्वतःही नसेल, त्याबरोबर तिच्याही शरीराचा ग्रास करेल. त्यापेक्षा आताच एक मोठं ऑपरेशन करून घ्यावं, पिशवी काढून टाकावी, म्हणजे पुन्हा जन्मभर कशाची काळजी करायला नको. आईने ऑपरेशनला ठाम नकार दिला. ती स्वभावाने करारी, अट्टाग्रही, जांबाज होती. पड खायची नाही, हार स्वीकारायची नाही, मागे सरायचं नाही, हे जणू तिच्या रक्तातच भिनलं होतं. तिच्या रात्री अपरात्रीच्या घराबाहेरच्या चक्रा सुरू झाल्या. अगदी वेगळ्या जातीच्या लोकांची घरात वर्दळ सुरू झाली. त्यांची जप होते, त्यांच्या रंगीबिरंगी रांगोळ्यांच्या आकृत्या होत्या, त्यांचे होम होते, कडवट धूर रोखणाऱ्या आहुती होत्या. रात्रीच्या अंधारात वावरणारे हे लोक औशीच्या मुहूर्तावर
विधी अर्चा करणारे हे लोक आई त्यांच्या सांगण्याप्रमाणे रात्री अपरात्री स्नान करून ओले त्याने पारावर बसत होती. केळीच्या पानात गुंडाळलेलं काही काही घेऊन त्यांच्याबरोबर रात्री अपरात्री अगदी अमावस्येच्या रात्रीसुद्धा जात होती. तिला अडवायची कोणाची हिंमत नव्हती. तिच्या चकाकत्या नजरेला नजर द्यायचीही कोणाची हिंमत नव्हती. आईची तिसरी खेप आली. यावेळी दवाखान्यातली नर्स आली नाही, गावातलीच एक म्हातारी सूईण आली होती. रात्री 12ला बाळाचा जन्म झाला. ती सूईण किंचाळत खोलीबाहेर आली. ती परत आत गेलीच नाही. खोलीत आई एकटीच होती. आत काय झालं ते पाहायला कोणी साक्षीदार नव्हता. असता तरी त्याचा धीर टिकला असता की नाही यात शंकाच आहे. वेगळ्या मार्गावर पाय टाकलेली आईच या साऱ्यातून शहाणपण न गमावता बाहेर येऊ शकली. चेहरा कातळासारखा कठीण झाला होता. डोळे काचेच्या गोट्यांसारखे निर्विकार झाले होते, पण हात आपलं काम करीतच होते. वडिलांनी एकदाच तिला समजावून सांगण्याचा, तिने घेतलेल्या मार्गापासून तिला परावृत्त करण्याचा क्षीणसर प्रयत्न केला, पण ती एव्हाना साध्यासुध्या गोष्टींच्या पलीकडे गेली होती. कुठेतरी काळोख्यात काळ्या चाकांचे दाते एकमेकात बरोबर बसले. चंद्र, सूर्य, नक्षत्र, ताऱ्याच्या स्थानांना काही अर्थ असला तर तो योग्य स्थानावर आला. चौथी खेप रघुनाथचा जन्म झाला. गोंडा सुटसुटीत बाळ, वजन, रंग, आवाज सर्व काही जसं हवं तसं. डॉक्टरांनी नवल केलं. त्यांच्या कानावर आई संबंधात काही गेलं असणारच. एवढ्याशा गावात गुपित ती कसली राहणार? पण त्यांनी कशाची ओळख दिली नाही. रघुनाथला कदाचित नेहमीपेक्षा जास्त चौकस विलक्षण नजरेने तपासलं असेल, एवढंच. डॉक्टरांच्या नवलाच्या आणखी खेपा येणार होत्या. मैना आली, गोरीपान, तुडतुडीत, काळ्याभोर डोळ्यांची. सीता आली, सावळीच पण तरतरीत. मग शंकर आला, शरीराने जरा कृशच, पण कोणत्याही तक्रारी नाहीत. दीड वर्षांच्या अंतराने आलेल्या या 4 मुलांनी घर डोक्यावर घेतलं. शंकरच्या पाठीवरही एक मुलगा झाला, पण लहानपणीच्याच कावेळीत त्याचा मृत्यू झाला. शोकाची पण नैसर्गिक गोष्ट. त्यानंतर आईच्या खेपा थांबल्या. पण तिची रात्रीची जाणी येणी, तिला रात्री अपरात्री भेटायला येणारे लोक, तिच्या संध्याकाळच्या पूजा आरत्या, ते काही थांबलं नाही. कदाचित ते थांबवणं तिच्याही हातात नसेल. काही बांधिलक्या आजन्म पुरणाऱ्या असतात, काही ऋण फिटतच नाहीत. मुलांचे वडील सोशिक होते. त्यांनी सारं काही सहन केलं. फार पूर्वी विरोधाचा एक क्षीणसर प्रयत्न केला होता. तो अयशस्वी झाला होता. कदाचित त्यांनी वेळीच ओळखलं असेल, ही काही वेगळीच दुनिया आहे. आपण 4 पावलं दूरच राहिलेलं बरं. काय सोसावं लागलं याची जाहीर वाच्यता त्यांनी कधीच केली नाही. पण लहान गाव, तिथे लपून काहीच राहणार नव्हतं. सुईणीला काय दिसलं त्याबद्दल ती बोलली असेल किंवा नसेलही, पण लोकांच्या तर्काला तर काही दरबंध नव्हता. आणि नाही ते तर्क कुतर्क रचायला यापेक्षा जास्त योग्य घटना कोठे आढळणार? बाईच्या पोटात मूल जगत नाही, मग बाई मांत्रिक पंचाक्षरी आशांच्या नादी लागते. काय अघोरी साधना केल्या तिचं तिलाच माहीत. पण तिच्या पोटी कशाने जन्म घेतला होता? सुईण किंचाळत खोलीबाहेर आली. पण आत आई, बाळ यांच्याखेरीज आणखी कोण होतं? त्या खोलीत खरोखरच काय झालं? काही डाग असे असतात की एकदा लागले की ते कधीच धुतले जात नाहीत. कितीही वेळा साफ करा, एक अस्पष्ट अशी छायाकृती मागे राहतेच. अशी त्या घराबद्दल लोकांनी मनात धास्ती आणि शंका घेतली होती. मुलं मुली वाढत गेली, खेळायला लागली, शाळातून जायला लागली. पण लोकांचं जाणं एकदा थांबलं ते कायमचंच थांबलं. पण आईचं व्यक्तिमत्व असं भरभक्कम होतं की मुलांना कशाची उणीव भासली नाही. तशी 4 जण होती तेव्हा एकमेकांची सोबत होतीच. त्यांनाही एकाकीपणा असा जाणवला नाही. आणि इतर कशाचा अनुभव नसल्याने त्यांना होतं त्यात काही वेगळं किंवा अनैसर्गिक असं काही वाटलं नाही. मुलं मोठी झाली, त्यांचे विवाह झाले. मुलगे आपापल्या नोकरीच्या गावी गेले, मुली आपापल्या सासरी गेल्या. गावातल्या घराच्या काही कडगोड आठवणी बरोबर घेऊन ते सर्वजण गेले. पंख फुटले की पिल्लं घरटी सोडून जाणारच. गाव सोडलं की त्यांची क्षितिज विस्तारत होती. ज्या घटना आकाश व्यापून टाकणाऱ्या वाटत होत्या त्या वास्तविक लहान होत्या. हा अनुभव आला. बाहेरचं जग आयुष्य इतकं वेगळं, शीघ्र, धकाधकीचं, आव्हान प्रति आव्हानांचं होतं की क्षणाचीही उसंत लाभत नव्हती. प्रत्येकाचे संसार होते, लहान मुलं होती, प्रत्येकाच्या समस्या होत्या. गावाकडच्या गोष्टी फार
फार जुन्या झाल्या होत्या. महिना 2 महिन्यांनी वडिलांची पत्र येत होती. पत्रात सर्व खुशाली होती. वडिलांना आर्थिक अडचण कधीच भासली नव्हती. एवढा कुळ कायदा आला, पण कुळांनी आपलं होऊन खरेदीचे रीतसर करार केले. कोर्टाचं स्टॅम्प वेंडरचं कामही आपोआप त्यांच्याकडे आलं. कदाचित गावातली इतर एकेकाळची प्रतिष्ठित मानली गेलेली घरं कोसळत असताना यांची समृद्धीसुद्धा गावकऱ्यांच्या रागाचं कारण असेल. बाईंनी जे काही वश करून घेतलं होतं त्याशीच तर ही करणी नसेल. यांना चणचण माहीत नाही, तंटाप खेळा नाही, भावाभावात लाथाळ्या नाहीत, लेकींना सासरी जाच नाही. काहीतरी खास प्रसन्न करून घेतल्याखेरीज का हे सर्व एवढं मिळेल? पण वडिलांच्या पत्रातून आईच्या प्रकृतीचा उल्लेख व्हायला लागला होता. शरीर थकायला लागलं होतं. जवानीत आणि मनाच्या उर्मीत जे रेटून नेलं होतं ते आता कठीण वाटायला लागलं होतं. वडिलांना आणखी काही सांगायचं होतं, पण ते त्यांना पत्रात लिहिण्याचं धाडस झालं नाही. त्यांनी रघुनाथलाच काही दिवसांनी सवड काढून गावाकडे बोलावलं होतं. त्या निमित्ताने चौघही गावाकडे आले होते. कितीतरी वर्षांनी ते असे एकत्र येत होते. बरोबर कोणीही आणलं नव्हतं, फक्त ते चौघच जण. आता संसारी प्रौढ झालेले, पण त्या चौघात खास असा काहीतरी बंद होता की एकमेकांशी वागताना ते आपली वय, आपली जायदाद, आपली पोझिशन सर्व काही विसरू शकत होते. घरात येऊन 4 तास होताच तोच त्यांना खरी परिस्थिती उमगली होती. आई थकली होती, नजर अधू झाली होती, शरीराचं वजन वारेमाप वाढलं होतं, शरीर बैडोल झालं होतं, साध्या साध्या हालचालीसुद्धा कठीण जात होत्या. आईने आजवर ओठ घट्ट मिटून ठेवले होते ते तिने आता प्रथमच आणि अखेरचे उघडले. मुलं होण्यासाठी मी काही केलं, मला त्याचा पश्चाताप होत नाही. मी काहीही फुकटात आणलेलं नाही. जे काही मागून घेतलं त्याची पुरेपूर किंमत चुकती केलेली आहे. पण तरीही काही गोष्टी जन्मभर कराव्या लागतात. आता यापुढे माझ्या हातून होणं कठीण आहे आणि तुमच्यापैकी कोणाच्याही डोक्यावर मी याचं ओझं टाकणार नाही. केलेलं सवरलेलं माझी मीच निस्तरणार आहे. फक्त आता शरीरात आणि मनात बळ नाही. बांधून ठेवलेल्या दोऱ्या ढिल्या होतात, काही मोकळ्या होतात, दडपून टाकलेली दारं रेटली जातात, नाही त्यांना प्रवेश मिळतो. आता एकदाच सांगते, सगळे नीट ऐका. एकदा मनाचा ताबा गेला की मग कशाला ताळमेळ राहत नाही. काय दिसेल नि काय नाही सांगता येत नाही आणि सगळंच खोटं असेल असंही नाही. मला झटके आल्यासारखे दिसतील, पण डॉक्टरांना बोलवू नका. हे शरीर केव्हाच त्यांच्या शास्त्रापलीकडे गेलेलं आहे. मी काही बडबडेन तिकडे लक्ष देऊ नका. अगदीच आवरत नाही असं वाटलं तर एक नाव, एक शब्द सांगून ठेवते, हस्तर. हे नाव लक्षात ठेवा. त्याचा धाक घाला म्हणजे मी ठिकाणावर येईन. काहीही झालं तरी मला कोठेही हलवू नका. मी याच वाड्यात शेवटपर्यंत राहणार आहे. आणखी सांगण्यासारखं काही नाही. मला कशाचंही स्पष्टीकरण विचारू नका, कारण ते मिळणार नाही. आपल्या संसारात मुलाबाळात सुखाने राहा. जराशा गंभीर मनस्थितीतच सारे आपापल्या शहरी परतले होते. पण ही सावली जायला फार दिवस लागले नाहीत. गावाकडे वडील, घर आणि आई सांभाळत होते. पत्रापत्रीतून जुजबी चौकशी सोडली तर आईचा उल्लेख होत नव्हता आणि प्रत्येकामागे स्वतःचा व्याप होताच की. सीताबाईंचे यजमान वारले. त्यांच्या संस्थेत त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. आयुष्याने आणखी एक कोपरा पार केला होता. त्या धक्क्यातूनही त्या कशा तरी सावरल्या. 2 मुलं होती. सर्व आशा त्यांच्या भोवतीच केंद्रित झाल्या होत्या. तेवढ्यात रघुनाथचं पत्र आलं की वडील अत्यवस्थ आहेत, तो गावाकडे जात आहे, तिनेही जमलं तर यावं. हे त्याला लिहावंच लागलं नाही. 5-7 दिवसांच्या रजेची सोय करून मुलांना घेऊन ती गावाकडे आली. शंकर आणि मैनाही आले होते. वडील एकदम खचलेसे वाटत होते. तसे सुरुवातीपासूनच होते किरकोळ, पण त्यांची कधी कसलीही तक्रार नसायची. आता एकदम आतले आधारच कोसळले होते. धक्का शारीरिक तसाच मानसिक असावा. एखादा विलक्षण अनुभव त्यांच्या सहनशक्ती पलीकडचा ठरला असावा. पण आता ते बोलण्याच्या अवस्थेत नव्हते आणि त्यांची स्मरणशक्तीही काम करत नव्हती.
झाली होती ती गोष्ट नजरेसमोर होती. का झाली, केव्हा झाली, या चर्वित चर्वणात काहीच अर्थ नव्हता. त्यांच्या परीने त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं होतं. 2-3 दिवसातच वडिलांचा अंत झाला आणि चौघांपुढे यक्ष प्रश्न उभा राहिला. आईचं काय, तिची देखभाल यापुढं कोण करणार होतं? रघुनाथ, मैना, शंकर हे काही स्वार्थी नव्हते किंवा आईबद्दल त्यांना माया नव्हती अशातली गोष्ट नव्हती, पण त्यांच्या संसारात ते पुरे अडकले होते. सीताबाई जराशा सुटंवंग होत्या. 2 मुलं आणि त्यांचा आटोपशीर संसार. जराशी धावपळ केली तर हे होण्यासारखं होतं. सर्वांचा मुक्काम 15 दिवस गावात होताच. ही कल्पना एकदम पुढे आली नाही. आई गाव सोडून जायला तयार नव्हती, ही एकच गोष्ट नक्की होती. बाकी सारं या भोवती रचावं लागणार होतं. असं केलं तर, तसं केलं तर, असं करत वळणावळणाने ती कल्पना समोर आली होती. उलटी करून तपासली गेली होती. आर्थिक, व्यावहारिक, सांसारिक अडचणींचा विचार झाला होता. एकेकीवर तोडगा काढण्यात आला होता. सीताबाई ज्या गावात आल्या होत्या त्या शहराकडे परत गेल्याच नाहीत. त्यांच्या राजीनाम्याची, सामानासुमानाची, देण्याघेण्याची सर्व व्यवस्था शंकरने परस्पर केली. 15 दिवसांनी सर्वजण त्यांचा निरोप घेऊन आपापल्या घरी गेले. जराशा बावरलेल्या सीताबाई 2 मुलांना जवळ घेऊन वाड्याच्या दारापाशी उभ्या राहून त्यांचा निरोप घेत होत्या. 5 वर्षांचा केशव आणि 7 वर्षांचा हरी एकाएकी संपूर्णपणे नव्या वातावरणात फेकले गेले होते. केवळ त्यांचं लवचिक बालमनच हा क्रांतिकारी बदल सहजपणे सहन करू शकलं, पचवू शकलं. नवं घर, नवा रस्ता, नवं गाव, नवी शाळा, सर्व काही शहरातल्यापेक्षा वेगळं. शहरातल्या 2 खोल्यांच्या जागेपेक्षा हा वाडा खूपच मोठा, प्रशस्त. फक्त ती मागच्या खोलीतली आजी. केशव ती पहिली भेट कधी विसरणार नव्हता. एव्हानाच आजीची हालचाल थंडावली होती. कॉटवरून उतरायचं म्हटलं तर मदतीला तिला 2 तगडी माणसं लागत. तिला भेटायला सीताबाईंनी आपापल्या 2 मुलांना नेलं होतं. आजीचा केवढा प्रचंड देह कॉटवर अस्ताव्यस्त पसरला होता. जाड चेहऱ्यात काळ्या मनुकांसारखे वटारणारे डोळे दाराकडे पाहत होते. सीताबाई दोन्ही मुलांना घेऊन आत जात होत्या, पण दोघंही तिचा हात मागे ओढत होती. शेवटी त्यांनी बळेबळेच दोघांना कॉटपाशी नेलं. हा हरी थोरला आणि हा केशव धाकटा. हरी कॉटजवळ होता. आजीने आपल्या जाड जाड बोटांनी त्याचा हात हातात घेतला. ते पाहताच केशवला एकदम रडूच कोसळला. सीताबाईंची पकड जराशी ढिली होताच तो खोलीतून जो पळाला तो पार बाहेरच्या ओसरीवर येऊन खांबापाशी उभा राहिला. पुढे सहवासाने भीती कमी झाली, पण पार कधीच गेली नाही. कशाची भीती हे त्याच्या बालमनाला सांगता आलं नसतं. नव्या गावची नवी रहाटी सुरू झाली. शहरात राहून दोघं चुणचुणीत झाले होते, पण मित्र मिळणं कठीण गेलं. असं दिसलं की सर्वांनाच त्या वाड्याबद्दल कुतूहल होतं, अगदी शिक्षकांना सुद्धा. मुलांच्या कल्पनाशक्तीला कधीच मर्यादा नसते आणि शिष्टाशिष्टतेच्या मर्यादा तर ते कधीच पाळत नाहीत. विशेषतः त्यांना कशाची काहीही माहिती नाही तेव्हा तर त्यांच्या गप्पांचं पेवच फुटतं. माहीत आहे का, तुमची आजी चिटकीन आहे. माझ्या बाबांना त्यांच्या मित्रानं सांगितलं आहे. ती रात्रीची स्मशानात जायची. एक जण तिच्या मागे मागे गेला होता. त्यानं आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. चितेभोवती ती फेऱ्या घालत होती. तोंडाने काही काही म्हणत होती. चितेवरचा फुफाटा उडायला लागला. त्या राखेतून काहीतरी उठून बसत होतं. पण ते पाहायला बाबांचे मित्र तिथे थांबलेच नाहीत. तिथल्या तिथेच त्यांना थडथडून ताप भरला. मग तोच धागा दुसऱ्याने पकडला. स्मशानाचं मला माहीत नाही, पण कितीकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे की तुमच्या वाड्यात मागच्या दारापाशी अंधाऱ्या रात्री कोणी कोणी जमत असतात. आजीने दार उघडून त्यांना काहीतरी दिल्याखेरीज ते हलतच नाहीत. सारखे हेल काढून रडत असतात. आणखी एक जण म्हणाला, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तुझ्या आजीला मूल व्हायचं होतं. गावातली म्हातारी तिथे मदतीसाठी हजर होती. माहीत आहे का, ती किंचाळत बाहेर आली. माहीत आहे का, तिला वेळच लागलं. तिला म्हणे राक्षसासारखं काहीतरी दिसलं. लाल डोळे, अनुकुचितार दात, नख्यांचे पंजे. या गोष्टींना अंतच नव्हता. त्यातली एक जरी आठवली तरी त्या अंधाऱ्या वाड्यात भीतीने गाळणच उडावी. दिवे लावले तरी ते रॉकेलचे दिवे. त्या अंधाराचा कितीदा दूर ठेवू शकणार. केशव दारातूनच आजीकडे पाहत होता. दोन्ही हातांचे पंजे झाले होते. नख चादरीवरून खर्र खर्र आवाज करीत ओढली जात होती. आजींना झटका कसा येतो हे त्यानं कधी पाहिलं नव्हतं. समजा आताच तिला झटका आला तर. तो एकटा असताना केशव जागच्या जागी खेळल्यासारखा उभा होता.
आजीबद्दल कानावरून गेलेल्या खऱ्या किंवा खोट्या गोष्टी आता परत परत डोळ्यांसमोर येत होत्या. आजी रात्रीची स्मशानात जायची आणि तिथे रात्रीची मागच्या दारापाशी ती हेल काढणारी जमायची. ती सुईन खोलीतून किंचाळत बाहेर आली होती. दुपारच्या सुट्टीत मुलांच्या घोळक्यात या गोष्टी ऐकताना काही वाटलं नव्हतं, पण आता त्याच्याखेरीज कोणी नव्हतं. फक्त ती आजी, चादरीवर नखं ओढणारी आजी. केशवचा घसा कोरडा पडला होता. हाताच्या मुठी घट्ट मिटून घेतल्या होत्या. शाळेतल्या मोठ्या गुंड पोरांना अडवलं की तो असाच बचावाचा पवित्रा घेत असे. चपळ पायावर पळून जाता येत होतं. कोणाच्या मदतीशिवाय आजीला हलताही येत नाही. किती वेळ तो असाच दारात उभा होता. पायाला मुंग्या आल्या होत्या. सूर्य केव्हाच मावळला होता. खोलीतला प्रकाश गेला होता. दिवे लावायला पाहिजे होते. केशव दाराला धरून कसा तरी वळला. स्वयंपाकघरात आला. खालच्या मातीच्या ओट्यावर आईने एक स्टँड, 2 कंदील, 2 चिमण्या तेल भरून काचा पुसून ठेवल्या होत्या. केशवने सर्व दिवे लावले, नेहमीच्या जागी ठेवले, पण आता एक कंदील आजीच्या खोलीत न्यायचा होता. कोणतीही किंमत देऊन ते टाळता आलं असतं तर त्याने खास टाळलं असतं, पण नाईलाज होता. आई एवढ्यात परत यायची शक्यताच नव्हती. तिथे नंबर लावणार, मग डॉक्टर तपासणार, मग फोटो काढणार, मग हात बांधणार. आई येणार नव्हती. त्याला सगळं करावं लागणार होतं. त्याने हातात कंदील घेतला. हात थरथर कापत होता. आजीच्या खोलीचं दार उघडं होतं. त्याने कंदील वर करून तिच्याकडे पाहिलं. त्याच्या हातून कंदील जवळजवळ पडलाच. आजीचे डोळे सताड उघडे होते. त्याच्यावर खिळलेले होते. भुऱ्या डोळ्यांनी आजी त्याच्याकडे पाहून हसली. तर त्याला भिण्यासारखं असं काय आहे? पण केशवच्या हातातला कंदील लटलट हलत होता. इकडे ये केशव, इकडे ये. आजीचा खसखसता आवाज आला. त्याला पुढे जायचं नव्हतं. त्याला आजीजवळ यायचं नव्हतं, पण त्या शब्दातली आज्ञा जरा भयंकर होती. कंदील खाली ठेव केशव, पुढे ये. त्याच्या हातांवर, त्याच्या पायांवर त्याचा ताबा नव्हता. त्याने कंदील खाली ठेवला. रखडत्या पावलांवर तो पुढे पुढे गेला. अजूनही आजी हसत होती. कसलं भयंकर हास्य. केशव कॉटपासून 2 पावलांवर आला आणि थांबला. सीता कुठे आहे? आजी विचारत होती. दादाचा हात मोडला आहे. त्याला घेऊन आई दवाखान्यात गेली आहे. मग तू घरात एकटाच आहेस? हो. केशवचा आवाज रडवेला झाला होता. सगळे मिळून शाळेत माझी टिंगल थट्टा करीत असतात नाही का? आजी, आम्ही काही बोलत नाही. आम्हाला माहीत नाही काही. आजीचे डोळे मोठे मोठे व्हायला लागले. हाताच्या आकड्या झाल्या. परत खरखरत चादरीवरून ओढल्या जायला लागल्या. सगळ्यांना वाटत आजी आता थकली. आजी आता जागची हालत नाही. आता काहीही बोलावं, काहीही करावं नाही का? आजीचा आवाज बदलत होता. खाली येत होता. त्यात एक खरखर येत होती. आजी आणखी काहीतरी बोलली, पण केशवला त्या शब्दांचा अर्थच समजला नाही. आजीने दोन्ही हात दोन्ही बाजूंना पालथे ठेवले आणि एक जोराचा आवाज करत ती कॉटवर उठून बसली. कोण म्हणतं मला हलता येत नाही ते? आता आजीचा आवाज अजिबातच ओळखू येत नव्हता. केशव भीतीने गरबगळीत झाला होता. नेमकी नको ती गोष्ट घडत होती. तो घरात एकटा असताना आजीला तो झटका आला होता. भीतीने गाळण उडाली होती. सरळ विचारसुद्धा करता येत नव्हता, पण आईने सांगितलेलं काहीतरी आठवण्याचा तो आटोकाट प्रयत्न करीत होता. तिने काहीतरी नाव सांगितलेलं होतं, पण मेंदू तसा काही कल्लोळ माजला होता की काहीच आठवत नव्हतं. आजीने कॉटखाली पाय घेतले होते. दोन्ही पायांवर लटपटत ती उभी राहिली होती. तिचा तो अवाढव्य प्रचंड आकार पाहून त्याची बोबडीच वळली. आजी काहीतरी बडबडत होती, पण केशवला त्यातला एक शब्दही समजत नव्हता. आई काय म्हणाली होती? हत्ती, हस्त, अत्तर, काय? आजीने एक पाऊल पुढे टाकलं. तिचा आवाज आता चढला होता. एवढंच नाही, खोलीत एकाऐवजी अनेक जण बोलत असल्यासारखं वाटत होतं. कोणी हसत हसत बोलत होतं, कोणी रडत रडत बोलत होतं. आजी आणखी एक पाऊल पुढे आली. तो धडपडत कसा तरी मागे सरला. त्याला माहीत होतं त्या गलेलट्ट कणकीच्या हाताला एक स्पर्श झाला की सर्व काही संपेल. आई काय म्हणाली होती? कोण येईल म्हणाली होती? आजीचं एक पाऊल पुढे आलं.
केशवची पाठ भिंतीला लागली होती. आता मागे सरायला जागाच नव्हती. त्याला कवेत घेण्यासाठी ते 2 अजस्त्र हात वर गेले. मग त्याला आठवलं, हस्तर. आजी, तो किंचाळला. आजी, आजी मागे जा. आजी, हस्तर येईल. आजी मागे जा, हस्तर येईल. तो पुन्हा पुन्हा ओरडत होता. वर गेलेले हात हवेत तसेच राहिले. मेल्या, तुला कोणी सांगितलं रे? तिच्या आवाजात संताप होता, निराशा होती, भीती होती, पराभव होता. कंदिलाच्या पिवळ्या प्रकाशात तिची अजस्त्र सावली भिंतीवर पसरली होती. ती लहान लहान व्हायला लागली. केशव भिंतीला पाठ लावूनच खाली सरकला. गुडघ्यात तोंड घालून रडायला लागला. कितीतरी वेळाने त्याच्या रडण्याचा जोर ओसरला. मान सावकाश वर करून त्याने भयभीत नजरेने खोलीभर नजर टाकली. आजी सुरुवातीस होती तशीच कोटवर झोपली होती. दोन्ही हात पोटावर होते. गळ्यापर्यंत चादर ओढलेली होती. त्याला तिथे बसवेनाच. तो धडपडत बाहेर आला. बाहेरच्या ओसरीवर खांब्यापाशी बसून राहिला. रात्री 11ला आई परत आली तेव्हा तो खांब्यावर डोकं टेकवून झोपी गेला होता. आईचा खांद्याला स्पर्श होताच तो आधी खूप मोठ्यांदा दचकला, पण मग तिला मिठी मारून रडायला लागला. नमस्कार भैरसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. अगोरी